सगळ्यांक माये मोगाचो नमस्कार। सेक्रेटरी सरान सांगल्या प्रमाणे जे प्रत्येकाचे घर आसा ते घर म्हणल्यार त्यांचो स्वाभिमान। सो हो स्वाभिमान एक त्याचो फंडामेंटल रायट आसा। तसोच तो अंडर डायरेक्टिव्ह प्रिंसिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आमच्या संविधाना अंडर ही एक त्या स्टेट गव्हर्मेंटाची मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहा की त्यांचे जे सिटिजन्स आहा त्यांची घरां ही सुरक्षीत दवरपा खातीर हो सगळो हे धरून सीएम सरान एक हे विशयाचेर जे आता सेक्रेटरी सरान आमकां प्रॉब्लम सांगल्यात जे आमचे गोंयकार फेस करता हे प्रॉब्लम्स कितें आनी ते प्रॉब्लम सॉल्व करता जाल्यार कितें कितें करचें पडटलें। खंयचे आमचे लोकल लॉज आसा जे लोकल लॉज आमी चेंज करून किंवा आमचे एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आसा तो खंय खंय आमी बदल हाडीत जाल्यार हे प्रॉब्लम सॉल्व जाता हेजेर अभ्यास करपाक लायलो आमच्या ऑनरेबल सीएमान। त्या प्रमाणे आमी इवन एक कमिटी केल्ली जितून आमी लिगल ओपिनियन्स घेतले जे आमचे प्रॉमिनंट लॉयर आसात तशेंच सगळे डिपार्टमेंटाची बसका घेताले स्वता सीएम अशी 7-8 बसका घेवन जितून सीएम स्वता 1 ते 2 वरां हजर रावतालो अशें करून सखोल अभ्यास करून हे आमी कायदे हाडलेले आसात आनी हे सगळे लॉ डिपार्टमेंट तेणी एग्जामीन करून आमी कशें हे सॉल्व करतले हे सीएमाचे डायरेक्शना प्रमाणे आमी हे अमेंडमेंट हाडलेले आसा। हांव डायरेक्ट तुमकां आतां हे बेजीक कितें कितें हाडलां आमी हेजे एक हायलायट्स तुमकां दिता। फर्स्ट म्हणल्यार हांव डायरेक्ट एक सर्कुलराचेर वयता जो आमचो रेव्हेन्यू डिपार्टमेंटान सर्कुलर हाडला। तो सर्कुलर म्हणल्यार जी आमची सर्वे प्लॅन आहा ते सर्वे प्लॅनाचेर स्ट्रक्चरां दाखयल्या जो ओरिजिनल सर्वे प्लॅन प्रिपेअर्ड जाला इन द इयर 1970 किंवा 72 हेच सर्वे प्लॅनाचेर जी स्ट्रक्चरां दाखयल्या अशी खूबशी स्ट्रक्चरां आसा आनी त्या लोकां कडेन काय कसलेच डॉक्युमेंट ना ती दाखोवपाक की तेणें लायसन्स घेवन बांदलेलें किंवा कन्वर्शन घेवन बांदलेली ती घरां। सो असले लोक जेन्ना रिपेर किंवा रिकन्स्ट्रक्शन लायसनाक वता तेन्ना त्यो पंचायत म्युनिसिपालिटी तांकां कन्वर्शन सनद हाडा म्हणटा आनी खुबशे प्रोसिजर सांगता जे ते लोक कॉम्प्लाय करूं शकना। सो हो प्रश्न सुटावो करपाक लागून ऑनरेबल सीएमाच्या डायरेक्शना प्रमाणे आमी एक पॉलिसी डिसिजन घेतला की जी घरां ऑलरेडी सर्वे प्लॅनाचेर दाखयल्या असले घरांक आमी कन्वर्शन घेवपाचे गरज ना म्हणून सांगल्या कित्याक ती ऑलरेडी एरिया आहा पळय न्ही ती सेटल्ड एरिया आसा। आता हे सर्टिफाय करपाक कन्वर्शन ताका दाखोवचें पडटा ते एवॉयड करपा लागून सीएम सरान सांगला की जे लोकांक ही गरज पडटा हे सर्टिफाय करपाक ते लोकांनी ते डेप्युटी कलेक्टर कडेन एप्रोच जावपाचो आमी एक फॉर्म प्रिस्क्रायब केला तो फॉर्म भरपाचो तो फॉर्म भरले म्हणटकीर तो डेप्युटी कलेक्टर 7 दिसां भितर ताका एक सर्टिफिकेट दितलो थंयसर ताका फक्त 1000 रुपया प्रोसेसिंग फी भरची पडटली आनी तो सर्टिफिकेट दितलो की हे एका कन्वर्शनाची गरज ना। तशेंच असली सर्वे नंबर जर एरिया 1000 कमी आसा आनी ते स्ट्रक्चर तर 25% एरिया कवर जाता जाल्यार इवन ते एंटायर 1000 एरिया कन्वर्शन घेवपाची गरज ना। असले लोक डायरेक्ट म्युनिसिपालिटी किंवा पंचायतीची परमिशनां घेवन घर बांदूंक शकता। सो हो सर्कुलर जसो रेव्हेन्यू डिपार्टमेंटान हाडलो तेका फॅसिलिटेट करपाक सिमिलर सर्कुलर आमचे डायरेक्टर ऑफ पंचायत तेणी हाडले। असली सर्टिफिकेट जेन्ना डेप्युटी कलेक्टरा कडेन घेवन तो मनीस डायरेक्टर ऑफ पंचायतीन वयतलो तेन्ना डायरेक्टर ऑफ पंचायत विथीन 7 days तांकां सर्टिफाय करतले की हे लीगल स्ट्रक्चर आहा जेचे हाऊस नंबराचेर आसा नांव ते मनशाचें हे लीगल स्ट्रक्चर म्हणून ती पंचायत किंवा ती म्युनिसिपालिटी विथीन 7 days परत एकदा तेंचे कडेन 1000 रुपया प्रोसेसिंग फी घेवन तांकां ती सर्टिफिकेट्स इश्यू करतले। सो हे ताका न्यू रिकन्स्ट्रक्ट किंवा रिपेर करपाक वयता तेन्ना ताका खूब म्हत्वाचें जातलें। तेजे बरोबर ऑनरेबल सीएमान डायरेक्शन दिल्ले प्रमाणे आमी गोवा लँड रेव्हेन्यू कोड अमेंडमेंट एक्ट 2025 हाडला। हे हितून आमी एक टोटल नवे एक सेक्शन हाडला सेक्शन 38A। हे सेक्शना अंडर आमी प्रोविजन केला की जी गव्हर्मेंट जाग्याचेर खूब वर्सांनी पर्यंत लोकांची घरां आसा ती आयज पर्यंत कोणेच ती रेग्युलरायज जावना किंवा आयज पर्यंत ते कसलेच लिगल रायट्स नासतना रावतात असले जी घरां आसा जितून आमी कट ऑफ डेट दिल्या 28 फेब्रुवारी 2014। सो असले हे डेटी पयलींची कोणाची पळय घरां आसा ते लोकांक आमी एलिजिबल केला हे स्किमी अंडर ते सेक्शना 38A अंडर अप्लाय करूं शकता। सो तितून मेन गरज कितें आसा की तो मनीस ही कट ऑफ डेट आहा तेज्या की 15 वर्सां पयलीं गोंयान रावल्लो आसपाक जाय
आनी तेजें घर आहा तें 28 फेब्रुवारी 2014 हेजे पयलीं बांदलेलें आसपाक जाय. सो तसलो मनीस डेप्युटी कलेक्टरा कडेन अप्लाय करतलो आनी डेप्युटी कलेक्टर ताका तेजी सनद दितलो आनी ही सनद जी आसा ही क्लास 1 म्हणून दितलो. हरशीं नॉर्मली असली हे आसा पळय ती क्लास 2 म्हणून स्टेटस दिता, पूण हे हितून ऑनरेबल सीएमान ठरयलां की ते लोकांक आनी कसले त्रास नाका, तांकां एक बराबर आमी क्लास 1 म्हणल्यार ते फूल तेंची ओनरशीप आसतली. फक्त तितून एकच रिस्ट्रिक्शन घातला तेय बी सेफगार्ड करपा लागून की तो मनीस तें घर 20 वर्सां पर्यंत कोणाक ट्रान्सफर करपाक शकना. पूण हे हितून तेजी फॅमिलीक त्रास जावपाक जायना म्हणून तितून एक प्रोविजन केला, ही कॅन मेक अ गिफ्ट. तो गिफ्ट करून आपले चल्याक चलयेक किंवा आपले कोणाक फॅमिली मेंबर आहा ताका तो गिफ्ट करून ट्रान्सफर करूं शकता. हें प्रोविजन आसा. सो हे एप्लिकेशन केले म्हणटकीर 6 म्हयन्याचो टायम दिला, जो जेन्ना आमी हो एक्ट नोटिफिकेशन हाडटले तेच्या भितर 6 म्हयने पर्यंत लोकांनी तो अप्लाय करपाचो. आनी 6 म्हयने अप्लाय केले म्हणटकीर डेप्युटी कलेक्टराक 6 म्हयने दिल्ले आसा. त्या 6 म्हयन्या भितर डेप्युटी कलेक्टर ते एप्लिकेशनाचेर डिसिजन दितलो आनी लोकांक ती क्लास 1 सर्टिफिकेट दितलो. सो हे लोकांची तकले वयली एक जी तलवार आसा, सदांच ते हे आसा ती हे करपाक लागून हो कायदो आमी जेन्ना पळय नोटिफाय करतले तेन्ना नॉर्मली 6 म्हयने पर्यंत कसलेंच डेमोल्युशन हें जावपाचें ना ऑन गव्हर्मेंट लँड. सो आनी जेन्ना ते मनीस अप्लाय करतले डेप्युटी कलेक्टरा कडेन तेन्ना अप्लाय केले तो पर्यंत जो पर्यंत एप्लिकेशन डिस्पोज जायना तो पर्यंतूय थंयसर कसलेंच डेमोल्युशन जावपाना. सो हे स्पेसिफिकली हे कायद्यान आमी हे केल्ले आसा. हितून फक्त आनीक प्रोविजन कितें केल्लें आसा, हितून गव्हर्मेंट लँड आसा तितून जे घर आसा ते घर आनी तेज्या भोवती 2 मिटर इतली पर्यंत जागा तांकां दिवपाची प्रोविजन आहा. मॅक्झिमम तांकां 400 पर्यंत एरिया आमी हे कायद्या अंडर दिवपाची तरतूद केल्ली आसा. तितून अनेक प्रोविजन घातला, जर कोणा कडेन 400 किंवा तेजी एंटायटल एरिया वयर आहा ती एरिया तेणें बाय सरेंडर करची पडटली गव्हर्मेंटाक आनी डेप्युटी कलेक्टर ती एक्स्ट्रा एरिया आहा तेजे पोझिशन घेतलो आनी ताका तेजी रायट्स दितले. हे हितून रेट्स कितें आसा ती गव्हर्मेंट सेपरेट नोटिफिकेशनान आमी मुखार इन्फॉर्म करतले. तेच बरोबर आमी गोवा कोड ऑफ कम्युनिदाद हेतूनय अमेंडमेंट हाडल्यात आनी हे हितूनय आमी एक नवी सेक्शन हाडला ते म्हणल्यार 372B. हे सेक्शना अंडर सुद्दां आमी प्रोविजन केला की जी कट ऑफ डेट आहा 28 फेब्रुवारी 2014 हेज्या पयलीं ज्या लोकांनी कम्युनिदाद जाग्यांनी घर बांदल्यात हे लोकांची घरां रेग्युलरायज करपाची. सो हे लोक तितूनय तांकां तशेंच प्रोविजन केला की ही कट ऑफ डेट आहा पळय न्ही तेज्या की 15 वर्सां पयलीं तेणी रावल्ले आसपाक जाय आनी घर आहा पळय न्ही हे कट ऑफ डेटी पयलीं आसपाक जाय. म्हणल्यार तो मनीस गोंयान एटलिस्ट 25 वर्सां तेजे रेजिडेंस आसपाक जाय. असल्याच लोकांक हे एलिजिबल केल्या हितून. हेय कायद्या अंडर ताका तेजे घर आनी तेजे भोवती 2 मिटर पर्यंत एरिया ही रेग्युलरायज करून दितले. हे कायद्या अंडर आमी मॅक्झिमम एरिया 300 स्क्वेअर मिटर इतले पर्यंत रेग्युलरायज करपाचें प्रोविजन केल्लें आसा. हे हितून तेजी एक्स्ट्रा जी एरिया आसा ती ताका सरेंडर करची पडटली. प्लस हे हितूनय बीन अप्लिकेशन तांकां घालपाक 6 म्हयन्या भितर टायम दिल्लो आसा. आमी जेन्ना हो एक्ट नोटिफाय करतले तेज्या विथीन 6 मंथ तेणें अप्लाय करपाचो. तशेंच मागीर आमी आतां हितून एक सिनियर स्केल ऑफिसर हेका आमी नोटिफाय करतले. तो ऑफिसर ही एप्लिकेशनां डिसायड करतलो. सो ताकाय बी आमी 6 म्हयन्याचो टायम दिला ती एप्लिकेशनां सगळी डिस्पोज करपाक. हे हितूनय बीन लोकांची जी एक तलवार आसता भिरांत आसता ती दूर करपाक लागून सरकारान तितून घातला की हो एक्ट नोटिफाय जालो त्या बराबर 6 म्हयने कसलेंच डेमोल्युशन करपाचें ना. तशेंच हे लोक जेन्ना अप्लाय करतले ते ऑथरायज ऑफिसराक तेन्ना जेन्ना एप्लिकेशन घातले तो पर्यंत आनी डिस्पोज जाय पर्यंत कसलेंच डेमोल्युशन जावपाना. हे हितूनय बीन तेजी ट्रान्सफर आहा पळय न्ही ती ट्रान्सफर 20 वर्सां पर्यंत करपाक मेळपाना अशें प्रोविजन केल्लें आसा. पूण तेय गिफ्ट करून आपल्या फॅमिली मेंबराक दिवपाक शकतात. हे हितून आमी कम्युनिदादचे कन्सेंट हें मॅन्डेटरी केलां. हे कन्सेंट डायरेक्ट आसूं शकता किंवा डिम्ड आसता. सो ताणें एप्लिकेशन घातलें म्हणटकीर 1 म्हयन्या भितर ताणें ते कम्युनिदादीक अप्लाय करून तेंचे कन्सेंट मागपाक जाय आनी कम्युनिदादीक टायम दिला आमी की 30 दिसां भितर तेणी ते डिसिजन घेवपाचें ताका कन्सेंट दिवपाचें काय दिवपाचें ना.
आनी 15 दिसां भितर तेणें तें इन्फॉर्म करपाक जाय तांचें डिसिजन. सो टोटल 45 डेज हो तो कोमुनिदादीक दिल्लो आसा आनी 45 डेजा भितर कोमुनिदादीन तांचो निर्णय सांगपाचो. जर कोमुनिदाद डिसायड करता की आमी कन्सेंट दिनात जाल्यार त्या डिसिजनाचेर अपील करपाक एक प्रोविजन दवरलेलें आसा आनी एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद हाज्या मुखार ती अपील दवरल्या. सो अपील एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद आयकतलो आनी जर एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदादचे सुद्दां कितें कोणाक अपील करपाचें आहा जाल्यार रिविजन पावर गव्हर्मेंटाक दिल्ली आसा आनी तेजें मागीर रिविजन गव्हर्मेंटा कडेन तो घालूं शकता. सो आतां कोणें कन्सेंट दिलें ना जाल्यार ताका एक प्रोविजन आहा डीम्ड कन्सेंट. आतां हें डीम्ड कन्सेंट कोण सर्टिफाय करतलो हेचेंय प्रोविजन केलां. सो ताका ते कांयच तेणें इन्फॉर्म केलें, तेणें अप्लिकेशन केलें कोमुनिदादीन आनी तो कोमुनिदाद ताका कांयच इन्फॉर्म करिना, एब्स्ट्रॅक्टूय केला किंवा ना म्हणून केला. असले हितून आमी डीम्ड हें करतात. पूण ताका ते सर्टिफाय करपाक लागून आमी पावर दिल्ली आसा एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद. सो तसलो मनीस मागीर एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद तेजे कडेन अप्लाय करतलो आनी एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदादाकय आमी सर्टन गायडलायन्स दिल्या जे बेसिसाचेर ते सर्टिफाय करतले की डीम्ड कन्सेंट आहा. आतां फॉर एग्जाम्पल डीम्ड कन्सेंट आमी एक्झॉस्टीव लिस्ट दिवना, इन्क्लुजीव दवरला, कित्याक खुबश्यो नव्यो केसी आसतल्यो, वेगळे वेगळे हे आसतली, ती सगळी एग्जामीन करून तो एडमिनिस्ट्रेटर ताका डीम्ड कन्सेंट दितलो. आतां एक फॉर एग्जाम्पल केस कोणाचे तरी हे डेटी पयलीं घर आसा आनी 12 वर्सां जाली तो रावता आनी हे 12 वर्सांक कसलीच तेजेर लिगल केस किंवा ताका काडपाचें कसलीच केस घालूना, असले मनशाक ते डीम्ड कन्सेंट दितले. किंवा पयलीं जी कमिटी आसा कोमुनिदादची ते कमिटी मेंबरान ताका कसली एनओसी दिल्ली उदक घेवपाक, लायट घेवपाक, किंवा तेजे कडल्यान कसली रिसिप्ट घेतलेल्यो, पयशे डिपॉझीट केल्या, ह्यो सगळे असले डॉक्युमेंट ते लावन तेजो अर्थ जाता की ते कोमुनिदादीचे कन्सेंट आशिल्ले ते मनशाक थंयसर घर बांदपाक. सो हे सगळे बेसीस घेवनूच तो आमचो एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदाद आहा तो ताका सर्टिफिकेट दितलो की हितून डीम्ड कन्सेंट आशिल्ले. हे हितून बीन एक्स्ट्रा कितें एरिया आसा ती तांकां सरेंडर करची पडटली. हे जाले आतां कोमुनिदाद आनीक हेजे हे दोनी प्रक्रिया आसा पळय न्ही त्यो फक्त जमीन रेग्युलरायज जाता. कोमुनिदादीन जे आसा इल्लिगल एनक्रोचमेंट केला ती जमीन रेग्युलरायज जातली, गव्हर्मेंट हेजेर इल्लिगल जमीन आहा ती रेग्युलरायज जातली. पूण हे हितून स्ट्रक्चर रेग्युलरायज जायना. सो आतां स्ट्रक्चर हे रेग्युलरायज करतलो जाल्यार आमी दुसरो एमेंडमेंट हाडला आमचे रुका रेग्युलरायजेशन ऑफ अनऑथरायज कन्स्ट्रक्शन एक्ट. सो ह्यो डेप्युटी कलेक्टरा कडेन किंवा एडमिनिस्ट्रेटर ऑफ कोमुनिदादी कडल्यान सर्टिफिकेट घेतल्यो म्हणटकीर तांकां रुका अंडर अप्लाय करचें पडटलें आनी ते अप्लाय केले म्हणटकीर तांकां तें घर जें आसा तें रेग्युलरायज करून मेळटलें. सो हें सगळें करपाक लागून आमी रुका एक्ट हो टोटली हे केला. हेज्या पयलीं एक आमच्या ऑनरेबल सीएमान मिटींग घेतलेली जितून तेणें लास्ट हे 2016 जो आमचो एक्ट आसा हे एक्टान लोकांनी कितली एप्लिकेशनां घातली, कितली लोकांची केसी पास जाल्यो, कितली लोकांच्यो केसी रिजेक्ट जाल्यो हे तेणें रिव्यू घेतलो. जेन्ना तेणें रिव्यू घेतलो तेन्ना ताका दिसून आयलें की खुबश्यो केसीस आहा पळय न्ही लोकांच्यो हे रिजेक्ट जाता. तेन्ना ऑनरेबल सीएमान सांगलें तुमी स्टडी करात कित्याक लागून खंयची कारणांनी ह्यो केसी आहा पळय न्ही त्यो रिजेक्ट जाता. सो बेसीस तेजे आमी स्टडी केल्यो मेजर कितें कारणां आहा जितून ही एप्लिकेशनां भायर पडटा. सो ती कारणां सोदून काडल्या म्हणटकीर ही कारणाचेर आमी कशें हे करतले ते सगळे स्टडी करून आमी हे कायद्या अंडर थोडी चेंजीस हाडल्यो. फर्स्ट म्हणल्यार हे कायद्यान कन्सेंट कंपल्सरी आशिल्लें. जमीन जेन्ना को ओनर आसा ते को ओनराचे कन्सेंट किंवा बाकीचे फॅमिली मेंबर आहा तेंचे कन्सेंट. तुमकां खबर आसतलें गोंयान अशी आमची परिस्थिती आहा की 114 फॉर्म आहा तितून खूब लोकांची नांवां आसता, बाकीचे को ओनर असतात. तूं ओनर आसल्यार सुद्दां तुजे बरोबर दुसरे ओनर आसता आनी चडशीं नांवां आसतात ती आज्याची पंज्याची, लोक आपली नांवां घालपाक पावना. सो ते भितर तेजे लिगल हेर कोण ते सोदून हाडपाक आनी ती कन्सेंट दिवपाक व्हेरी डिफिकल्ट जाता. सो कन्सेंट दिवना म्हणून डेप्युटी कलेक्टर तेंची केसी भायर मारतालो. सो आमी आतां हे कायद्यान चेंजीस केल्या की आतां कन्सेंट जो आशिल्लो को ओनराचो तो कन्सेंट दिवपाक गरज ना किंवा फॅमिली मेंबराचोय कन्सेंट आशिल्लो तो गरज ना. पूण आमी तितून एक रिस्ट्रिक्शन घातलां जर असलो कोणी को ओनर किंवा फॅमिली मेंबर हेणें ते आपले रायट हे करपाक लागून सिवील कोर्टान केस घातल्या आनी ती सिवील कोर्टान जर तेगे केस चालू आहा जाल्यार आमचो डेप्युटी कलेक्टर जे रेग्युलरायज करतलो तेजें डिसिजन आहा पळय न्ही ते सिवील कोर्टाचे ऑर्डरीचेर बायंडींग आसतलें. इतलें रिस्ट्रिक्शन घातलां. पूण जो आमचो डेप्युटी कलेक्टर आहा तो तेजें घर रेग्युलरायज करून दितलो विदावट सिकींग फॉर एक्सप्रेस रिटर्न कन्सेंट. दुसरी गजाल आशिल्ली ती
200 मिटर पयलीं हे 2016च्या कायद्या अंडर मॅक्झिमम एरिया रेजिडेन्शियल आशिल्ली जाल्यार 200 मिटर आशिल्ली, रेजिडेन्शियल आनी कमर्शियल आशिल्ली जाल्यार 250 आशिल्ली आनी इन्स्टिट्यूशनल पर्पज आशिल्ली जाल्यार 400 आशिल्ली. सो 205 सुद्दां एरिया आसत जाल्यार डेप्युटी कलेक्टर ती रिजेक्ट मारतालो. अशी कारणाचेर खूब लोकांची अप्लिकेशनां भायर पडल्या. सो तेका लागून हे कायद्यान आमी स्पेसिफीक बिल्ट अप एरिया ही वाडोवन दिल्या. रुरल एरियान आमी अप टू 600 स्क्वेअर मिटर केल्या आनी अर्बन एरियान आमी अप टू 1000 बिल्ट अप एरिया. आनी हितून आमी सगळे रिस्ट्रिक्शन काडून उडयला. हितून कशी रेजिडेन्शियल, कमर्शियल किंवा इन्स्टिट्यूशनल सगळी मेळोन हे रिस्ट्रिक्शन आसतले 600 स्क्वेअर मिटर किंवा 1000 स्क्वेअर मिटर. तशीच खुबशे हितून रोड एक्सेस ना म्हणून तेगेले एप्लिकेशन रिजेक्ट मारताले. हे कायद्यान आमी कितें घातलां की कोणाचें घर आसा आनी ताका वचपाचें एक्सेस ना असलेय डेप्युटी कलेक्टर रेग्युलरायज करतलो. ते मनशा कडल्यान एक अंडरटेकिंग घेतलो की आपूण मुखाल्ले 5 वर्सां भितर ते एक्सेसाचें प्रोविजन करतलो. सो हे अंडरटेकिंग दी जाल्यार असल्यो केसी डेप्युटी कलेक्टर रेग्युलरायज करतलो. खुबशे गजाली कितें आसताल्यो, डॉक्युमेंट बीन इनकम्प्लीट ना म्हणून एप्लिकेशनां रिजेक्ट मारताले आनी एकदां एप्लिकेशन रिजेक्ट मारलें म्हणटकीर ते मनशाक अपील घालपाक शिवार आनी पर्याय नाशिल्लो. सो ते अपिलाकय बी ताजो खूब टायम वयतालो. म्हणून आमी आतां हे हितून एक स्पेसिफिकली आनी एक सेक्शन 6A म्हणून हाडलें आनी रिव्यू पावर दिला तेच डेप्युटी कलेक्टराक. सो तो आपली ऑर्डर कसले कारणान हें जाल्यार तोच रिव्यू करून कितें मिस्टेक आहा जाल्यार तो रिवायज करून त्या मनशाक हे दितलो. सो दुसरी एक आमी हें कितें केलां की हे एक्टा अंडर आतां विंडो जो आसतालो तो थोडोच तेंपार लागून आमी ओपन करतालो आनी खुबशे लोक अप्लाय करपाक पावनाशिल्ले. सो आतां आमी हे एक्टा अंडर 2 वर्सां खातीर हो विंडो ओपन केला आसा आनी 2 वर्सां भितर हे कोणी लोक हे एक्टा अंडर अप्लाय करूं शकता. दुसरी इम्पॉर्टंट डिसिजन, ऑलरेडी कोणाचे एप्लिकेशनां भायर मारल्यात कितल्या रिजनांनी, असले लोकांकय रेग्युलर परत अप्लाय करपाचें हितून प्रोविजन दवरला. सिमिलरली हे हितून 20 पॉयंट प्रोग्राम एरिया आसा तितू भितर कोणाची घरां अनऑथरायज किंवा तेणे एरिया एक्सीड करून बांदल्या ती सुद्दां रेग्युलरायज करपाक हे कायद्या अंडर ते अप्लाय करून रेग्युलरायज करूं शकता. दुसरे एक महत्वाची डिसिजन, पॉलिसी डिसिजन गव्हर्मेंटान घेतला ते म्हणल्यार 20 पॉयंट प्रोग्राम. तुमकां खबर आसतलें 20 पॉयंट प्रोग्राम हो 1975 ह्या वर्साच्यान सुरू जाला. आमच्या गोंयान आमी 5179 वयर सगळे गोंयान प्लॉट इश्यू केल्यात आनी आयज पर्यंत हे लोकांक क्लास 2 म्हणूनच स्टेटस दिल्लो आसा. तांकां कितें रिपेर करतले, रिकन्स्ट्रक्ट करतले जाल्यार तांकां गव्हर्मेंटाच्या परमिशना शिवाय हें करपाक मेळना. सो असले लोकां खातीर सरकारान एक डिसिजन घेतला की सगळी क्लास 2 जी आसा ती क्लास 1 म्हणून तेंचे डिक्लेअर करतले. तशेंच जे तेणी कोणाची ट्रान्सफर केल्या, इल्लिगल ट्रान्सफर केल्या गव्हर्मेंट परमिशन, ती बी आमी रेग्युलरायज करतले आनी तेय मनीस गव्हर्मेंटा कडेन येवन ती रेग्युलरायज करूं शकतले. आनी दोन्ही कलेक्टराक ऑथरायज केला की हे कॅबिनेट डिसिजन जे आसा सरकारची ती इमिडिएटली इम्प्लिमेंट करात म्हणून. हेच्या बरोबर आमी आनीक हे हाडला, इंडियन स्टॅम्प एक्ट आहा तेका एक गोवा अमेंडमेंट आमी हाडला. हे अमेंडमेंटा अंडर लोकांक कितें जाता, लोक कोणी मेलो म्हणटकीर तांकां इन्व्हेंटरी, सक्सेशन डीड हे हाडले शिवाय तांचे रेकॉर्ड चेंज जायना. सो हे करपाक मागीर तांचे बर्थ सर्टिफिकेट नासता, डेथ सर्टिफिकेट नासता, मॅरेज सर्टिफिकेट नासता म्हणून लोक ते केन्ना वचना. सो असले लोकांक सिंप्लिफाय करपाक लागून आमी अमेंडमेंट हाडला स्टॅम्प एक्टान. स्टॅम्प एक्टान कितें आसा, जर कोणी गिफ्ट दितलो जाल्यार तांकां मार्केट रेट आहा पळय न्ही तेजे 3% स्टॅम्प ड्युटी आनी रजिस्ट्रेशन चार्जीस फारीक करचे पडटा. सपोज एक 50 लाखाची प्रॉपर्टी कोण तरी ट्रान्सफर करता जाल्यार ताका सरकाराक स्टॅम्प ड्युटी आनी रजिस्ट्रेशन फी म्हणून 3 लाख रुपया सरकाराक दिवचे पडटा. आनी कोणाकय ही भरपूर जाल्ले कारणान लोक हे ऑप्शन हे करिना. सो हे इजी करपा लागून सरकारान ही स्टॅम्प ड्युटी आनी रजिस्ट्रेशन फी 5,000चेर हाडल्या. सो 5,000 भरून कोण तरी आपल्या भुरग्याक किंवा चेडवाक कोणाक आसा पळय न्ही ते गिफ्ट डीड ट्रान्सफर करूं शकता. सो तेजे हे प्रॉपर्टी ट्रान्सफर जावपाकय बीन खुबशे जातले. हेज्या प्रमाणे बाकी इवन फॅमिली ट्रस्ट करतले जाल्यार तितूनय 3% आशिल्ले मार्केट रेटाचे, तेय बी आमी हाडून 5,000 केल्या. असले लोकांक केन्ना केन्ना ही प्रॉपर्टी मॉर्टिगेज करची पडटा बँकेक. ती मॉर्टिगेज डीड करतल्यार रेट भरपूर आशिल्ली, ती रेट आमी कमी करून आतां 1,000 केला. सो हे सगळे
जर लोकांनी तर हेजो बेनिफीट घेतलो जाल्यार लोकांचे घराचे जे प्रॉब्लेम आहा ते खुबशे सॉल्व जातले. सो सरकारान हे सगळे डिसिजनां हे आमचे लोकांचे इज ऑफ लिव्हिंग आनी आमचे गोंयकाराचे हॅपिनेस इंडेक्स वाडोवपा खातीर सगळे डिसिजन घेतलेले आसा. आनी हे आमी बरे भशेन आतां इम्प्लिमेंट करपाची फूल तयारी केल्ली आसा. आमी सगळी कनेक्टेड डिपार्टमेंटाची मिटींग घेवन तांकां सगळ्यांक कशें फास्ट आनी फॅसिलिटेट प्रोसेस करपाच्यो हे बी आमी तेंचे बरोबर आतां हें करतले. इतलेंच सांगून हांव म्हाजी इंट्रोडक्टरी चेंजीस कितें आहा तेजे बद्दल कंप्लीट केला हांवें. थँक्यू.